नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। शिपाई हमाल या पदाची जी परीक्षा झाली होती ती 5 मे 2024 ला झाली होती। त्याची उत्तरपत्रिका जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून। पाहू शकता मित्रांनो, ही अशा पद्धतीची पीडीएफ आहे आणि 30 प्रश्न होती या परीक्षेमध्ये। ही जर पीडीएफ तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा पाहू शकता। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई व हमाल या पदाची, ही जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती ती 21 मार्च 2023 ला। त्यानंतर तुमच्या शॉर्टलिस्ट लावण्यात आल्या। एकूण 7632 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं। त्यातून 3888 विद्यार्थ्यांना 125 रुपये फीस भरण्यासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलं होतं। त्या विद्यार्थ्यांनी त्यातील 3324 जे विद्यार्थी आहेत त्यांनी फीस भरली होती 125 रुपये आणि 564 विद्यार्थी जे आहेत जे फीस भरली नसल्यामुळे रिजेक्ट झाले होते। 3324 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून शिपाई व हमाल या पदासाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई 400014 या स्थळी दिनांक 5 मे 2024 रोजी लेखी परीक्षेसाठी म्हणजे तुमची 30 मार्काची जी परीक्षा झाली आहे त्यासाठी बोलावण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाकडून आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती जी आन्सर की आली आहे त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून शिपाई व हमाल या पदाकरिता सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय म्हटलं या सूचनेमध्ये ते पहा। मुंबई उच्च न्यायालय आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदाकरिता दिनांक 5 मे 2024 रोजी नियोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या स्क्रीनिंग टेस्ट प्रश्नांची उत्तर सूची म्हणजेच आन्सर की मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावर परिशिष्ट अ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे। तरी उमेदवारांना कोणत्याही उत्तराबाबत आक्षेप असल्यास त्यांनी सदर आक्षेप योग्य कारणांसह दिनांक 12 मे 2024 किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवावा। जर मित्रांनो तुम्हाला जर या झालेल्या परीक्षाबद्दल प्रश्नांच्या उत्तरांबाबतीत काही जर आक्षेप असेल तर तुम्ही 12 मे 2024 पर्यंत किंवा त्या आधी त्यांनी दिलेल्या ईमेल आयडी वर तुमचा आक्षेप नोंदवू शकता। या ठिकाणी ईमेल आयडी देण्यात आलेला आहे rgestbhc@nic.in या ईमेल आयडी वर तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवू शकता। उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की कोणत्याही कारणास्तव उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, तसेच त्या दाखल करून बंद केल्या जातील, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ही जाहिरात जिल्हा न्यायालयाची होती का? तर मित्रांनो, ही जिल्हा न्यायालयाची जाहिरात नव्हती। जिल्हा न्यायालयाचा या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे, कारण ही मुंबई उच्च न्यायालयाची जिल्हा न्यायालयाच्या जाहिरातीच्या आधी प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे। त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षा घेतलेली आहे आणि त्याच नंतर आता त्याची आन्सर की प्रसिद्ध केलेली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। जी तुमची जिल्हा न्यायालयाची जाहिरात निघाली होती त्या संदर्भात अजून सेकंड तुमची आन्सर की ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे। तर ती प्रोसेस वेगळी आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल कुठलंही अजून अपडेट आलेलं नाही। जशी क्लर्क आणि शिपाई पदाची जिल्हा न्यायालया संदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट आली की लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, आता ही अशा पद्धतीची पीडीएफ होती। या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या कालच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगायचंय। या ठिकाणी पहा मित्रांनो, बॅच 1 मध्ये 10 वाजता ते परीक्षा झाली होती आणि दुसरी बॅच जी आहे ती 12 वाजता झाली होती। त्या इथं या ठिकाणी क्वेश्चन नंबर देण्यात आलेला आहे। पहिल्या क्वेश्चन मध्ये बॅच फर्स्ट साठीचं आन्सर देण्यात आलेलं आहे आणि बॅच सेकंड साठीचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही बॅचच्या उत्तर सूची म्हणजेच आन्सर की त्यांनी दिलेली आहे। कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुमचे मार्क्स नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही समजेल। तर आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत देणं अतिशय महत्त्वाचं होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दलही माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।